नमस्कार मित्रांनो, मी रोज आपला नेहमीप्रमाणे कामाला ऑफिसमध्ये आलो होतो. तर 350 किलोमीटर अंतरावरून क्रिश चित्ते नावाचा मुलगा मला भेटण्यासाठी आला होता. व खूप मोठा फॅन आहे माझा. त्याला म्हटलं चल जरा वेळ माझ्यासोबत बस. तसेच दिवाळीचं सीझन असल्यामुळं सर्व शाखेवाले माल भरण्यासाठी आपल्या रॉयल उद्योग समूहाला आले होते. त्यानंतर सर्वांना भेट दिली, सर्वांची हालचाल विचारले. त्यानंतर मी गेलो ऑफिसमध्ये. तसंच माझं लक्ष त्या गोल्डन मूर्तीकडे गेले. त्यानंतर म्हणलं की आपण ह्या दसऱ्याला काहीच सोनं नाही केलं, तर विचार केला चला काहीतरी निशासाठी व अंशसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. त्यानंतर जरा वेळ विशालसोबत बोललो. त्यानंतर निघालो आम्ही बोसरीला. तर मित्रांनो, बोसरीमध्ये नामांकित असं बापना ज्वेलर्स म्हणून आहे. त्या ठिकाणी मी माझं सर्व सोनं करत असतो. त्या ठिकाणी गेलो. तिथला स्टाफ एकदम रिस्पॉन्सिबल आहे व खूप सेवा करतात ते क्लायंटची. त्यानंतर तुम्ही शॉपचा ॲम्बियन्स पाहू शकता. ह्यांच्याकडे सर्व प्रकारचं सोनं भेटतं व सर्व प्रकारचे डिझाईन भेटतात. मी विचार केला की निशासाठी काहीतरी आपण बँगल्स करूया. त्यांनी भरपूर अशा वेगवेगळ्या मला डिझाईन दाखवल्या. त्यामध्ये काय घेऊ काय नको घेऊ असं झालं होतं, कारण त्यांच्याकडे भरपूर अशी वेगवेगळी व्हरायटी होती. तर फायनली मग मी निशासाठी बँगल्स सिलेक्ट केलेले आहे. तसेच बापना ज्वेलरच्या ओनर पण स्वतः मला डिझाईन दाखवत होत्या. त्यानंतर म्हटलं की आपण आता बँगल्स घेतलेले आहे, आता अंशसाठी काहीतरी घेऊया. मग त्यांनी मला भरपूर अशा चेनमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स